कुलदेवी आमची यमाई. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते तिची. ज्यांची ज्यांची म्हणजे कुलदेवी ते लोक येतातच. इथे आल्याच्या नंतर सवासणी घालतात. सवासणी येतात आमच्या पोळ्याच्या, कोणी पोळ्याच्या करतं, कोण म्हणजे कोणचं जर बकरू वगैरे असेल तर बकऱ्याचं करतं, जसं असेल तसं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो सकाळीच ना वातावरण आहे थंड, आणि थंड वातावरणामध्ये ना सूर्य बघू शकताय एकदम खतरनाक पद्धतीने असा ना सूर्यास्त झालेला आहे. आणि आता आपल्याला जायचं आज म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता चालू आहे चैत्राचा महिना, आणि चैत्राच्या महिन्यामध्ये ना सगळ्या देव म्हणजे भरपूर अशा ठिकाणी ना यात्रा वगैरे चालू आहे. तर मित्रांनो आज जायचं आपल्याला कवठ्याची आम्हाला देवाला, आपल्या फॅमिलीला म्हणजेच लेबर साम्राज्याला घेऊन. तर सकाळीच आहे ना मित्रांनो आपण आलतो आपल्या मित्राच्या घरापाशी. त्या ठिकाणी व्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकताय. आणि व्ह्यू बघितल्यानंतर ना वरतील्या साईडला बघितलं ना तुम्ही, तर त्या ठिकाणी ना आपल्या गडावरती बसलेले आपले श्री कुलस्वामी खंडेश्वर यांचं देवस्थान आहे त्या साईडला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर ना तर कुरड्या बघू शकतात. कुरड्या वगैरे केलेल्या आहेत या ठिकाणी, आहेत काही या ठिकाणी आहेत. आणि तर बोलायचं उद्दिष्ट म्हणजे काय माहिती का तुम्हाला कुरड्या वगैरे दाखवल्या. तर सगळ्यात शेवटची पिढी म्हणजे ही कुरड्या करणारी सगळ्याची शेवटची पिढी मित्रांनो. कारण इथून पुढं जे आहेत ना कुरड्या करण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, इंस्टाग्रामचे रील्स आहेत ना ते स्क्रोल करायला लागणार आहे इथून पुढं. कारण कुरड्या कशा बनवायच्या कशा नाही आजच्या पिढीला आहे ना इंस्टाग्राम चालूनच कुरड्या बनवायला लागणार मित्रांनो. म्हणून अशा कुरड्या वगैरे या ठिकाणी आहेत. आणि नारळ झाड वगैरे बघू शकताय, रुईच्या झाड वगैरे, फुले वगैरे अतिशय उत्तम अशी फुलं आलेली आहेत. तर या ठिकाणी गाडी आपली खाल्ल्या साईडला लावलेली रोडला. तर असंच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित्रांनो. तर मी आहे अक्षय हांडे देशमुख, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता गावामध्ये जायचं आपण, बाकीचे माणसं वगैरे भरायचे आपल्याला. आणि गेल्यावरती मग तुम्हाला तिथला व्ह्यू वगैरे दाखवणार गेल्यावरी. आणि आज म्हणजे दिवसभरामध्ये काही कार्य वगैरे करणार, गेल्यावरती स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आपल्या महिला वगैरे आहे ना, तर ते स्वयंपाक वगैरे बनवणार तिथे गेल्यावरती. पूर्ण व्ह्यू बघा. आपण ना सर्व आपले फॅमिली आहे ना त्यांना गाडीमध्ये वगैरे भरलेले आहेत, म्हणजे गाडीमध्ये भरलेले आहेत. या ठिकाणी बघू शकताय समोरचं मुक्ताबाईचं मंदिर मित्रांनो, आणि अतिशय ना जुन्या पिढीमधलं मित्रांनो वाटत झाले. तर असा इथला व्ह्यू मित्रांनो. तर थोडंसं ना बाजार घेण्यासाठी आणि गावामध्ये थांबलो होतो, कारण काय आलं थोडंसं वेपर वगैरे आणि ना गुळ वगैरे तेल वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो. आपल्या गावचं गणेश किराणा स्टोअर आहे त्या ठिकाणी, शिंदे बंधूंचं आहे मित्रांनो. तर काही आपण घेतलं लेबर वगैरे बसलेत, आपण निघायचं आणि मला तर मित्रांनो फायनली मंगळूरची गतिरोधक पार करून बेल्ल्यापासून निघून आणि मंगळूरची गतिरोधक पार करून आपण आता पोहोचलोय कवठे आमाईमध्ये. तर पुढला व्ह्यू वगैरे बघू शकताय. पुढे गेल्यावरती आपल्याला मित्रांनो राईट मारून कवठे आमाईच्या रोडला जायचे. म्हणजे आता आपण कवठे आमाईमध्येच आहे, परंतु आपल्याला यमाई मंदिराकडे जायचे ना, तर पुढे गेल्यावरती आपल्याला राईट मारून त्या साईडला जाणार आहे. तर सकाळचा मित्रांनो हा आस्ताचा हा व्ह्यू आहे इथला. तर ह्या साईडला रोड वगैरे बघू शकताय. सध्या रोडचे काम वगैरे चालू आहेत आणि सगळ्याकडे म्हणजे सगळ्याच ठिकाणी ना मित्रांनो सिमेंटी रोड जे आहेत ना तर ते बनलेले आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास भरपूर असे रोड आहेत ना, त्यांची डांबरीकरण जे आहे होतं पहिलं, तर ते तोडून सध्या आता सिमेंट रोड बनवायचं कामं चालू आहे. तर या ठिकाणी बघू शकता असा. तर जवळ आल्यानंतर आपण बघू शकता इथला पुढला व्ह्यू. यमाई मंदिराकडे जात असताना एस वगैरे लागत नाही, या एसीमधून आपल्याला आतमध्ये जायचं यमाई देवी प्रवेशद्वार. तर सध्या आता तुम्हाला जसं बोललो होतं की भरपूर म्हणजे महाराष्ट्रभर यात्रा वगैरे चालू आहे. आणि यात्रा चालू होत असताना आपल्या फॅमिलीला घेऊन चालू आहे आपण यमाई मातेचं दर्शन करण्यासाठी. तर थोडासा काळ गेल्यानंतर आहे ना या ठिकाणी आपल्या आता महिलांची गडबड चालू आहे. सर्व डाळी वगैरे जे आहेत ना ते मिक्स करायचं काम चालू आहे. म्हणजे प्रत्येकाने घरून जेवढं डाळी वगैरे आणल्यात, जेवढं म्हणजे मटेरियल आणले घरचं बघू शकता तुम्ही. या ठिकाणी थोडं कमी गामीलाच भरले, एवढे डाळी वगैरे जमा झालेले आहेत. तर थोडं कोथिंबीर, थोडं म्हणजे भरपूर प्रकारचे मसाले वगैरे, तेल वगैरे बघू शकता या ठिकाणी आणलेले. तर आता आपण चाललो आहे आंघोळीला मित्रांनो. पुढं जायचे आणि आंघोळ वगैरे करणार आहे आपण. आंघोळ केल्यानंतर ना म्हणजे मेन गोष्ट म्हणजे आंघोळ का करतात ते ना त्याचं वैशिष्ट्य वगैरे ना
तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगणार, ज्यावेळेस आपले महिला वर्ग आहेत ना स्वयंपाक वगैरे करतात ना, तर स्वयंपाक वगैरे करताना तुम्हाला सर्व काय गोष्टी ते सांगणार आहेत. तर पुढला व्ह्यू बघू शकता. त्या ठिकाणी ना भरपूर अशी गर्दी झालेली महिलांची वगैरे, तसेच पुरुषांची. आतल्या साईडला मंदिराचं गाभा वगैरे मित्रांनो. तर या ठिकाणी ना आंघोळ वगैरे करतात महिला वर्ग. आणि या ठिकाणी ना आल्यानंतर ना आंघोळ वगैरे करण्यासाठी वैशिष्ट्य मेन आहे ना, तर ते 5 मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्याचपूर्वी मित्रांनो म्हणजे थोडंसं जर आंघोळीचं जर वैशिष्ट्य जर थोडंसं सांगायचं म्हटलं तर जे आपला अंगावरती खरबूज नायटा वगैरे असतं ना, तर या ठिकाणी ह्या विहिरीच्या पाण्याने जर आंघोळ केली तर ते म्हणजे जाते. तर या ठिकाणी बघू शकतो पाणी वगैरे वाढायचं काम चालू आहे महिलांचं. अतिशय थंड पाणी आणि एकदम नितळ पाणी या ठिकाणी मित्रांनो. तर विहिरी बांधला तुम्ही नितळ पाणी वगैरे बघितलं असं. या ठिकाणी आपले चिन्मयी भाऊचे चिन्मयचे खूप मोठे बंधू आहेत, चुलत बंधू. तर या ठिकाणी ना पाणी वाढायचं काम चालू आहे त्यांचं बघू शकता. पाणी वाढण्यासाठी ना पुरातन काळामधले ना मित्रांनो याला काय म्हटलं जातं कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी ना आपल्या महिला वर्गांचं आंघोळ वगैरे करायचं काम चालू आलेलं आहे. आणि आंघोळ करताना आपला चिन्मयचा मोठा म्हणजे आपला स्वभाव मोठा, या ठिकाणी आपल्या अंगावरती पाणी वाटणार आहे ते बघू शकता. आंघोळ करता असताना जसं वैशिष्ट्य तुम्हाला मी बोललो की या ठिकाणच्या पाण्याचं जे वैशिष्ट्य आहे ना, तर ते म्हणजे काय माहिती का, अंगावरती येणारे खरूज नायटा वगैरे तसंच इतर काय त्वचारोग असेल तर ते नाही शेवतात मित्रांनो. सांगण्याचं उद्दिष्ट हे. तर आपली झाली आंघोळ वगैरे, आणि आंघोळ झाल्यानंतर ना आपलं जारचं पाणी वगैरे भरायचं होतं. तर जारचं पाणी भरायचं काम चालू आहे एका आपल्या मोठ्या बंधून झाला आहे. आणि या ठिकाणी आपले शनिदाराचे मोठे भाऊ आहेत, सागरदार नाव आहे त्यांचं. मुंबईला असतात. आज MIT यात्रेमध्ये वस्तू आहे ना, ते आले त्यांच्या आईंसोबत या ठिकाणी. जार वगैरे भरायचं काम चालू आहे. तर मित्रांनो आता आहे ना आंघोळ वगैरे झाली आपली ना. आंघोळ झाल्यानंतर ना ते खाल्ल्या साईडला बघू शकता महिला वर्ग जे आहे ना प्रत्येकाचं काम चालू आहे स्वयंपाक वगैरे बनवायचं. अजून निवड वगैरे देणं बाकी आहे. कारण काही लोक आज चाललेत, काही लोक सकाळी 7-7:30 वाजता आलेत म्हणजे लोटांगण घालण्यासाठी. आपण पण लवकर निघणार होतो, परंतु थोडासा टाईम झाल्यामुळं आपल्याला येता आलं नाही मित्रांनो या ठिकाणी. तर इथला व्ह्यू वगैरे बघू शकता, एकदम भारी असा व्ह्यू संध्याकाळ दुपारचा. आता आलेत 11-8:30. तर पुढे आल्यानंतर ना आपले कुलदीप शेटगगे आहेत, आपलं मित्रमंडळ या ठिकाणी बसले, तुम्हाला मागे दाखवलं. तर त्यांच्या गाडीमध्ये आलेल्या आपल्या गावच्या ज्या महिला आहेत ना, तर त्या या ठिकाणी ना पुरण हटवायचं वगैरे काम चालू आहे त्यांचं, निवद वगैरे बनवायचं. तर कुठले काकू तुम्ही? आळेफाट्याच्या. तर मित्रांनो आळेफाट्याच्या ज्या महिला गृहस्थ आहेत ना, ते आहेत या ठिकाणी त्यांचं पोळी वगैरे बनवायचं काम चालू आहे. म्हणजे कसं निवद वगैरे देण्यासाठी पोळी वगैरे निवद वगैरे बनवायचं काम चालू आहे. तर ते थोडंसं आपल्याला आहे ना या मातेबद्दल आहे ना, म्हणजे इथलं देव वगैरे आहे ना जे वैशिष्ट्य, तर त्याचं ते थोडंसं माहिती वगैरे देणार आहे. तर काकू सांगा बरं थोडंसं इथं या ठिकाणी तुम्ही आलेत म्हणजे काय यमाई मातेचं वैशिष्ट्य काय या ठिकाणी, म्हणजे काय जागृत देवस्थान कशामुळे येतो आपण इथं? देवाऱ्यावरती देवी तुमची म्हणजे एक जागृत देवस्थान आहे, म्हणजे तुमच्या घरातल्या देवाऱ्यामध्ये देवीचं एक हे स्थान आहे. अजून काय थोडं? दरवर्षी आम्हाला यावंच लागतं, कुलदेवी आमची यमाई. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते तिची. ज्यांची म्हणजे कुलदेवी ते लोक येतातच. इथे आल्याच्या नंतर सवसणी घालतात. सवसणी येतात आमच्या पोळ्याच्या, कोणी पोळ्याच्या करतं, कोण म्हणजे कोणचं जर बकरू वगैरे असेल तर बकऱ्याचं करतं, जसं असेल तसं. तर मित्रांनो काकूने सांगितलेले जे त्यांच्या मनामध्ये जी व्यथा होती त्यांनी ती मांडली. कुठले तुम्ही? दिवाऱ्याचे. काय नेमकी कशामुळे आले तुम्ही आज? सवासणीसाठी. म्हणजे तुमच्या मध्ये देवा गरम तुमचा देवच ना, म्हणजे तुम्ही थोडंसं म्हणलं तर इथलेच थोडंसं स्थायिकच म्हणलं तर चालेल देवरा म्हणल्यावरती. बरोबर आहे. आणि समजा इथं तुम्ही आले तर सगळ्यात पहिलं म्हणजे आल्यानंतर काय म्हणजे काय लोटांगण वगैरे असतं बघा. ते आल्यावरती आंघोळ्या वगैरे करणार, आंघोळ्या केल्यानंतर मग तुम्ही निवद वगैरे शिजाय घालणार वगैरे. तर मित्रांनो जसं की काकूने सांगितलं आल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करतो, आंघोळ केल्यानंतर मग आपल्या जी पुढलं जी प्रोसेस असते तर ती करतो बरोबर. म्हणजे निवद वगैरे बनवण्यासाठी देवीला देण्यासाठी निवद वगैरे. तर सध्या चालू आहे चैत्राचा महिना बरोबर. चैत्राच्या महिन्यामध्ये मग आता सध्या म्हणजे खंडोबा, भैरवनाथ देवांचे म्हणजे भरपूर अशा यात्रा वगैरे चालू आहेत. आणि याच्यामधलीच मातीची पण यमाई मातीची पण आता यात्रा आहे. आणि यात्रेमधलेच मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये जी इच्छा असते त्यासाठी तर या ठिकाणी सवासणी वगैरे घातली जातात. आणि मेन गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो, या ठिकाणी आल्यानंतर थंड विहिरीचं पाणी, त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ जर केली तर तुमच्या अंगावरले नाईट
अंगावरले नाईटे वगैरे खर्च वगैरे असेल तर ते नष्ट होतात. त्या ठिकाणी महिलांचा स्वयंपाक करत असताना ना मित्रांनो रात्री आपण आहे ना कलिंगड आणले होते. तर कलिंगडची साईज बघू शकता या ठिकाणी. कलिंगड कटिंग करायचं काम चालू आहे. कसं लाले माले लाले माले मित्रांनो, लाले माले लाले माले लाले माले असं कलिंगड आहे मित्रांनो. 4 किलोचं कलिंगड आहे आणि फायनली 2.5-3 किलोपर्यंत कलिंगड असेल. कटिंग करायचं काम चालू आहे. आपले एक मित्र आहे आणण्यामधला रोहित जगताप, त्याच्याकडनं आपण घेतलं होतं. तर आता आपण बसले कुरड्या तळण्यासाठी आपल्या महिला वर्गांसोबत. आमच्या काकेचं काम चालू आहे कुरड्या तळायचं. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कुरड्या तळायचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी ना जी हरभऱ्याची डाळ वगैरे असते ना तर ती शिजायला टाकली. दूर भरपूर आहे म्हणून चष्मा लावलाय. काय विषय नाही मित्रांनो, इथं का गॅसची वगैरे गरज नाही. हां, गावच्या ठिकाणी चूल भरपूर झाली. तर या ठिकाणी भाजी वगैरे मेथीची भाजी वगैरे आणि पलीकडल्या साईडला गुळ वगैरे कटिंगचं काम चालू आहे. बघू शकता आपल्या काय महिलांचं. पलीकडल्या साईडला काही सवासण्यावर जेवण करतात. या साईडला बघू शकता, या साईडला पण काही सवासणे वगैरे आहेत ते जेवण करण्यासाठी बसले. असंच पलीकडल्या साईडला बघितलं तर या साईडला आपली गाडी लावली आणि इकडं काही ज्या महिला आहेत त्यांचं जेवण वगैरे बनवायचं काम चालू आहे. असं इथलं सकाळचा म्हणजे दुपारचा नजारा आहे मित्रांनो. कोरड्या तळत होत्या आणि कोरड्या तळल्यानंतर आता आपल्यापाशी आपल्या गावच्या तर मस्त महिला म्हणजे थोडंसं वयस्कर महिला पण भगिनी बसले आहेत या ठिकाणी. तर बघू शकता चुलती वगैरे आमच्या सगळ्या. आणि आमच्या ताराजी वगैरे तुम्हाला सर्व माहीत असेल, ज्या की आपल्या यूट्यूबमध्ये सर्वात जास्त कामाची माणूस बाई आहे. तर या ठिकाणी आता आल्यानंतर त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला 2-3 प्रश्न विचारणार आहे. जसं की आता या ठिकाणी आल्यानंतर जसं मी आता ज्या आजूबाजूच्या महिला बघितल्या होत्या त्यांनी जशी उत्तर वगैरे दिली आपल्याला, तर त्याच पद्धतीनं आपल्या महिला वगैरे आल्यात ना तर ते आपला काय उत्तर वगैरे देणार, त्यांना काय प्रश्न विचारणार आहे. बोला. आम्ही देवासाठी आले इथं. कवट्याची या माई आमची कुलदैवत, तिच्यासाठी आले दर्शनाला. इथं आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केलाय, सवासणी घातल्यात, जेवण केले, त्यासाठी आले आम्ही. त्यासाठी आले. आणि अजून काहीतरी वैशिष्ट्य असेल या ठिकाणी आल्यावर, म्हणजे काहीतरी देव प्रसन्न व्हावा, देवी प्रसन्न व्हावं म्हणून काहीतरी असेल ना. देव प्रसन्न होण्यासाठी आले आम्ही, पावन होण्यासाठी. आणि या ठिकाणी आल्यावरती लोक आंघोळ का बरं करतात? आंघोळ करतात खरूज नाईट जावं म्हणून साठी करतात. नाईट नाही देवी पावन होती. जसं की आता आपल्या महिला भगिनींना सांगितलं की ना इथं आल्यानंतर आंघोळ करण्यासाठी आंघोळ करायला लागते, कारण ती खरंच वगैरे नाईट वगैरे असतात ना ते जातात. तसेच सवासणे वगैरे लागतात. आणि 2 वाजलेत आणि 2 वाजल्याच्या आसपासचं टायमिंगला आहे ना या ठिकाणी बायांचं आहे ना म्हणजे फॅमिलीचं चालू आहे पुरण वगैरे वाटायचं काम. तर काहींचं चालू आहे पोळ्या वगैरे बनवायचं काम. या ठिकाणी आपल्या काकी वगैरे आहेत त्यांचं काम चालू आहे पुरण पोळ्या वगैरे वाटून चपात्या म्हणजे पोळ्या वगैरे करायचं काम चालू आहे. या ठिकाणी सार वगैरे झालेलं आहे. आता या ठिकाणी ना निवद वगैरे गेलेले आहेत आपल्या देवीसाठी. आणि निवद गेल्यानंतर आपण चालू पाया पडण्यासाठी, कारण दुपारचे 2 वाजले निवद वगैरे गेले होते पाया पडण्यासाठी चालू होतं. इथला पुढला हे बघू शकता भरपूर अशी दुकानं वगैरे या ठिकाणी रसाचे वगैरे, तसंच प्रसादले वगैरे आणि मातेच्या पूजेसाठी पूजा साहित्य वगैरे या ठिकाणी बघू शकता. उत्कृष्ट असा इथला व्ह्यू आहे. ना नमस्कार. आत्ता आलो दुपारी. तर आतमध्ये गेल्यानंतर ना बघू शकता सर्वप्रथम कळस जर बघितला मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असा कळस आणि भव्य दिव्य कळस आहे. या ठिकाणी भरपूर महिला वर्ग आलेले आहेत सवासणी वगैरे करण्यासाठी. सर्वात जास्त महिलांचीच गर्दी या ठिकाणी मित्रांनो. तर
पलीकडच्या साईडला वरती आल्यावरती या साईडला बघू शकताय देवप्पा गणपतींची मूर्ती आहे. या ठिकाणी महिलावर पाय पडण्यासाठी थांबले. तर या ठिकाणी खाली ठेवले नैवेद्य वगैरे गोळा केलेले, म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये खराब न होता ते गोमातेसाठी असे गोळा करून ठेवले जातात मित्रांनो. तर आतमधल्या साईडला तुम्ही बघितलाच आहे. तर या ठिकाणी तुळस वगैरे तसंच ज्योतमाळेवरली तर मित्रांनो आतमध्ये जायचं आता आपल्याला दर्शन करण्यासाठी, परंतु लाईन वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे आता आपण लाईनीमध्ये उभं राहणार आहे. आणि कदाचित माहीत नाही आपल्याला आतमध्ये गेल्यावरती आपला व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी आहे किंवा नाही, परंतु काही नाही मित्रांनो, जसं जमेल तसं आपण आपल्या ब्लॉगमध्ये शूट करणार आहे, कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहे. आणि निम्म्या लाईनच्या पुढे आलेलो आहे आपण या ठिकाणी आपले महिला ग्रस्त सोबत चिन्मय आणि आपले मित्रमंडळी. पुढे आल्यावरती थोडं बघितलंच तुम्ही वगैरे श्री यामाई देवी मंदिर. भरपूर अशी गर्दी या ठिकाणी मित्रांनो, भरपूर लोक पाय वगैरे पडून गेले आणि अजून भरपूर लोक अशी का त्यांना निवड वगैरे दाखवायचे आहेत. निवड दाखवल्यानंतर मग ते या ठिकाणी येणार निवड पाय पडण्यासाठी. या ठिकाणी आपला महिला वर्ग आहे सगळा. तर मित्रांनो लाईनीमध्ये लागल्यानंतर ना पाय पडत असताना आमची किट्टू छोटी भावाची पोरगी येडेचाळे करते. कारण छोट्या मुलांना तुम्हाला सर्वांना माहिती आहे गमतीदार असतात किस्से, भरपूर असे किस्से झाले. काही गोष्टींमध्ये कैद केले काही नाही केले, परंतु काही नाही विषय मित्रांनो. आले मंदिराच्या समोरच या ठिकाणी बघू शकता. आता आतमध्ये आपण प्रवेश करणार आहे मंदिरामध्ये प्रवेश करायसाठी या ठिकाणी बघू शकता आमच्या काकूंनी ना काय घेतले ओटीवरण ना साडीचं ओटीवरण घेतलं आहे मित्रांनो. तसंच फुलं देवाला वाहण्यासाठी फुलं, मातीला वाहण्यासाठी फुलं घेतली. तर आता आतमध्ये प्रवेश केला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिले महत्त्वाचे म्हणजे आल्यावरती ना एकदम थंड असतं ना आतमधलं वातावरण वगैरे. पुढं गर्दी वगैरे बघू शकता. पुढल्या साईडलाच मंदिराचं गाव आहे आणि गावामधलं वरलं घुमवट वगैरे बघू शकता. एकदम भारी असं जुन्या पुरातन काळामधले मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी ना भरपूर असं म्हणजे भावी भक्तांची गर्दी झालेली असते दरवर्षीप्रमाणे. ह्याही पण वर्षी मित्रांनो चैत्र पौर्णिमेचा महिना चालू आहे, चैत्राचा महिना चालू आहे. आणि चैत्राच्या महिन्यामध्ये ना सर्व देवांची असते यात्रा वगैरे असते. त्यामुळे मित्रांनो भरपूर अशी गर्दी झाली आज याच्यामध्ये. आणि आज मंगळवार असल्याशिवाय ना मातीचा दिवस आहे. तर गाभाऱ्यामध्ये ना भरपूर अशी गर्दी झाली तुम्हाला असं बोललो. आणि बोलल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना ह्या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे ना तर तो 2007 साली झालेला आहे या ठिकाणी. तर त्याची स्थापना आहे ती माहीत नाही आपल्याला, परंतु जीर्णोद्धार आहे तो 2007 साली झालेला आहे. तर पुढल्या साईडला पुजारी वगैरे आणि भावी भक्तांची गर्दी वगैरे. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्ही देवीचं दर्शन बघू शकता. या ठिकाणी भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे थोडंसं ना दर्शनासाठी प्रॉब्लेम होतो मित्रांनो. तर आतमधली तुम्ही ना आतमधल्या गाभाऱ्यामधली ना मूर्ती बघू शकता देवीची. तर आता मंदिराच्या बाहेर आले आपण दर्शन वगैरे करून. तर दर्शन करून आल्यानंतर ना बाहेरले ना तुम्ही सभागृह वगैरे ना जे मंदिराला केलेले तर ते बघू शकता. या ठिकाणी आपल्या महिलेचं म्हणजे आजीबाईंचं काम चालू आहे निवड वगैरे ठेवणं. तर या ठिकाणी श्री मुंजाबा मंदिर वगैरे पुढला व्ह्यू वगैरे जर बघितला मित्रांनो अतिशय ना भारी अशी कलाकृती केलेली आहे मंदिराची. गावाची तुम्ही बघू शकताय अतिशय उत्कृष्ट असं कलाकृती या ठिकाणी बघू शकताय. आणि पुढल्या साईडला जर आलं या ठिकाणी आपला छोटा बंधू भेटलेला आहे सोन्या नाव त्याचं मित्रांनो. तर पुढल्या साईडला वगैरे सभागृह आणि इथली मोकळं पटांगण वगैरे ना या ठिकाणी ना बसण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी जागा या ठिकाणी. झाडाची सावली वगैरे बघू शकता, शोचे झाड वगैरे. आणि इकडल्या साईडला थोडंसं चेअर वगैरे ठेवले आहेत बसण्यासाठी. तसंच मित्रांनो निवद वगैरे ठेवायचं भरपूर महिला गृहस्थांचं काम चालू आहे या ठिकाणी बघू शकता. बाबांचं काम चालू आहे रांगोळी वगैरे काढायचं. अतिशय उत्कृष्ट अशी रांगोळी काढतात बाबा. कुठले तुम्ही? आम्ही इथे गुरव आहे, यमाई देवीचे पुजारी आहे. मी तो रांगोळी कलाकार म्हणजे आता एवढे सगळे एवढे 1 वर्षात देवीची मनोभावी सेवा करतो यमाई देवीची. त्यामुळे यमाई मला प्रसन्न आहे. बरोबर. मी प्रथम गणपती शिकलो, नंतर ज्ञानेश्वर माऊली, नंतर संत तुकाराम गरुडा बसून विठ्ठल रुक्मिणी, स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आहे, शिवाजी महाराज आहे. सर्व देवतांची मी रांगोळी काढतो. ती यमाई देवीची माझ्यावर कृपा असल्यामुळे मी सर्व देवांची रांगोळी करतो. तर मित्रांनो रांगोळी वगैरे पहिली असं ना अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे ना उत्कृष्ट म्हणजे कलाकृती मी बघितली ना एकदम भारी अशी कलाकृती. बाबा 1-1.5 वर्षापासून इथे आणि त्यांना ना यमाई माता जी आहे ना ती प्रसन्न आहे.
जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं असं रांगोळीची रंगवटी केलेली बाबांनी काळापासून आहे ना कोरोनामध्ये त्यांचं जे नाही का म्हणजे ते ज्या गोष्टीवरती डिपेंड होते तर ती गोष्ट गेली म्हणजे त्यांचीच नाही तर मित्रांनो सर्वांचा प्रॉब्लेम झालेला आहे की कोरोनाच्या काळामध्ये ना भरपूर अशा लोकांच्या नोकऱ्या वगैरे गेल्यात तसंच त्यामध्ये बाबांनी त्यांचा उल्लेख केला की माझी नोकरी वगैरे गेली त्यानंतर मग मी या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी म्हणजे ते गुरु वगैरे या ठिकाणचे आणि पुजारी पण या ठिकाणचे तर रांगोळी वगैरे ना अतिशय उत्कृष्ट अशी रांगोळी त्यांनी काढली मित्रांनो. मंदिर कोणते माहीत नाही पण मला असं वाटतं की महादेवांचं मंदिर या ठिकाणी तर मित्रांनो नक्कीच महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळे काही दिसत नाही तर थोडंसं पुढे गेल्यानंतर ना सभागृहाला ना जे शेड वगैरे केले नाही पाहिजे अतिशय भारी वाटतं या ठिकाणी आले होते आणि प्रसन्न झालं वातावरण. तर पुढं महिला गृहस्थांचं आता चालले काही लाईनमध्ये माणसं उभे भावी भक्त आणि काही लोकांचं चालू आहे या ठिकाणी ओटी वगैरे भरून. तर जात असताना मित्रांनो नानीला आम्ही सोबत गेलो आतमध्ये दर्शन करण्यासाठी. तर नानी कसं वाटते बरं आतमध्ये गेल्यावरती? आतमध्ये एकदम प्रसन्न वाटते. आता दर्शन झाले आमचं व्यवस्थित आणि आता आम्ही इथं येऊन नैवेद्य बनवले नैवेद्य पण घेऊन झाले. आता जेवण करायचं आम्हाला जेवण करायचं ते चालू आहे. आणि जेवण केल्यानंतर कुठं जायचं आपल्याला? निगोजला कुठं जायचं? तर मित्रांनो जेवण वगैरे केल्यानंतर ना आपल्याला जायचं निगोजला म्हणजे कुठं मळगंगा मातेला जायचं. मळगंगा मातेला जाऊन दर्शन वगैरे करायचं. दर्शन करून मग मित्रांनो आपल्याला डायरेक्ट थेट घराकडे प्रस्थान करायचं. तर आता आपण आलो जेवण करण्यासाठी आपल्या काय ते ठेल्यावरती मित्रांनो ठेल्यावरती आले म्हणजे आपण जे जागा पकडली होती त्या ठिकाणी आले. तर जेवण आम्हाला मेनू मित्रांनो आपला काय काय माहिती का गुळवणी आहे कुरडई आहे पोळी आहे सार आहे भात आहे आणि इकडं भजी आहे मस्त एकदम कडक म्हणजे जसे हॉटेलमध्ये ना बनवल्यात ना हॉटेलमध्ये जशी बनवतात तशी भजी एकदम कडक क्वांटिटी आणि एक नंबर जसं नाथखोळा जळगाव धुळा असा कार्यक्रम आहे. ठिकाणी हे करायचं काम चालू आहे पोळ्या वगैरे बनवायचं काम चालू आहे. ठिकाणी बघू शकता आमचे नाना वगैरे जेवण करतात. फोटो वगैरे काढणार थोडेसे आणि नंतर मित्रांनो यानंतर मग इथनं आपण प्रस्थान करून मळगंगेला जाणार आहे जे काय निगोज कुंड या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहे आपण. पोचले श्री मळगंगा देवस्थानापाशी या ठिकाणी आल्यानंतर व्ह्यू वगैरे बघू शकता एकदम भारी असा इथला व्ह्यू आहे आणि कलाकृती जर बघितली एकदम भारी अशी कलाकृती या ठिकाणी. हे जे मळगंगेचं देवस्थान आहे ना तर हे मित्रांनो टाकळे हाजीमध्ये आहे आणि पलीकडल्या साईडला जर बघितलं ना तर ते देवस्थान जे आहे ना तर ते निगोजमध्ये मित्रांनो निगोज म्हटलं तर तालुका निगोजमधला तालुका जो आहे ना तो पारनेर आहे आणि जिल्हा अहिल्यानगर आहे आणि हा टाकळी हाजीमधला जो तालुका आहे ना तो शिरूर आहे जिल्हा पुणे मित्रांनो. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व काय आहे ना कलाकृती वगैरे तर ते मी दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर ना जो नदीचा स्रोत असतो ना त्या स्रोताने मित्रांनो दगडाला बघू शकता तुम्ही कशा खळ्या वगैरे पडलेल्या आहेत या ठिकाणी. अतिशय ना आकर्षक असं या ठिकाणचं दृश्य आहे आणि पलीकडल्या साईडला जायचं असेल तर मित्रांनो एकदम भारी असा पूल वगैरे बनवलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी मळगंगे मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी महिला वगैरे बसतात आपल्या आतमध्ये येऊन आणि या साईडला आहे ना आतमधलं दृश्य वगैरे लाईटिंग वगैरे बघू शकता. अतिशय मला मोहन देवीची मूर्ती वगैरे मित्रांनो. नंतर ना आता संध्याकाळी वाजले 5:30 मित्रांनो सूर्य आता क्षितिजापर्यंत पोहोचत चाललेला आहे आणि बोलली कलाकृती जर तुम्हाला बोललो ना अतिशय उत्कृष्ट अशी कलाकृती मित्रांनो जुन्या काळामधली हे मंदिर आहे आणि कलाकृती म्हणजे या ठिकाणी ज्या कलाकृती केलेली ना तर ती पुरातन काळामधली आणि एकदम मनाला अशी आकर्षक अशी कलाकृती आहे. तर या साईडला पुढे आल्यानंतर आहे ना थोडंसं दोन्ही साईडला मित्रांनो आहे ना मध्ये एक म्हणजे नदीचा प्रवाह आणि ना दगडाला चिरून खळ्या वगैरे पडले आहेत ते बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये पाणी वगैरे भरपूर वगैरे पडल्यानंतर थोडंसं या साईडला आलो आपण तर या ठिकाणी ना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था वगैरे केली संध्याकाळ दृश्यामध्ये बघू शकता. झाडावरती ना कावळ्याचे गटे वगैरे मित्रांनो मस्त असं भारी वाटतं म्हणजे एकदम आपल्या गावठी भाषेमध्ये बोललं तर. पुढे आल्यावरती तर ऊसाचा रस वगैरे भेटला तर पलीकडल्या साईडला या ठिकाणी ना प्रसाद वगैरे. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं पलीकडल्या निगोज मळगंगा माता मंदिरामध्ये मित्रांनो. तर आपण आपल्या पुलावरनं जाणार आहे
आणि पलीकडल्या साईडला म्हणजे देवाचं दर्शन वगैरे देवीचं दर्शन वगैरे घेणार आहे. तर मित्रांनो सांगण्याचं एक उद्दिष्ट असं आहे या ठिकाणी का या ठिकाणी टाकळ्या हाजी आणि नगोज यामध्ये ना 2 माता आहेत. ह्या दोघीजणी सख्या बहिणी आहेत मित्रांनो. तर एक मंदिर ह्या साईडला आणि दुसरं मंदिर ह्या साईडला मित्रांनो. तर पुढल्या साईडला जात असताना आता आपण आहे पुलावरनं जर दृश्य बघितलं मित्रांनो खाली ते एकदम मस्त असं दृश्य वाटतं. इथलं एकदम खतरनाक असा इथला व्ह्यू आहे आणि संध्याकाळ झालेत मित्रांनो. त्यामुळं काय विषय हाल आहे. आणि या ठिकाणी खाल्ल्या साईडला ना आपल्या माईला ग्रस्त आहे ना ते पाणी पाया पडण्यासाठी गेल्या त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही सर्वजण. पलीकडल्या साईडला जर बघितलं एकदम भारी असं नजारा आहेत ना. पूर्ण आहे ना पाण्याच्या स्रोतामुळे ना पूर्ण दगडांना ना चिरा वगैरे पडून खळ्या वगैरे पडल्या त्या ठिकाणी. आणि कदाचित हे किती खोले अंतर याच्यामधलं मित्रांनो खाली हे नाही सांगू शकत. परंतु ना पुलापासून खाली जी हे आहे ना उंची तर ती कमीत कमी सर्वसाधारणपणे ना मित्रांनो 100 ते 150 फूट असे 100 फूट असं मित्रांनो एवढा उंचीवरती हा पूल आहे. तर खाल्ला नजारा वगैरे एकदा परत बघून घ्या. त्यावर जात असताना आपले एक मित्र आहे शिंदेवाडीचा तो भेटला आहे शिंदे. त्यांनी पण म्हणजे तो पण आहे ना गावावरनं म्हणजे शिंदेवाडीवरनं ना त्यांची घरची फॅमिली वगैरे त्यांना देवाला वगैरे घेऊन घालता. तर तो भेटला आपल्याला त्या ठिकाणी. मंदिरापाशी आलो आपण आता. मंदिरापाशी आल्यानंतर व्ह्यू वगैरे बघून घ्या पुढल्या साईडनं गावाऱ्यापासून व्ह्यू म्हणजे सभागृहापासून व्ह्यू आतमधला. तर या ठिकाणी मित्रांनो वस्त्र आहे मातीचं. या ठिकाणी ज्याला घ्यायचं असेल त्यांनी पुढल्या वर्षी आल्यावरती घ्या मित्रांनो. तर आतमधला व्ह्यू वगैरे बघू शकता एकदम भारी असं व्ह्यू आहे. नवीनच बांधकाम वगैरे केलेलं आहे कदाचित मित्रांनो या ठिकाणी. आणि इथे आहे ना प्रसाद वगैरे तसंच आहे ना मातीला जे भांडं असतं ना फुलाचं वगैरे नारळाचं तर ते या ठिकाणी ठेवले मित्रांनो. तर पुढला असा व्ह्यू असा या ठिकाणचा. पलीकडल्या साईडला प्रसाद वगैरे मित्रांनो. आणि आतमध्ये केली एंट्री मित्रांनो. एंट्री करत असताना या ठिकाणी तुम्हाला पावती वगैरे देणगी वगैरे द्यायची असं मित्रांनो या ठिकाणी देऊ शकता. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul. तर या ठिकाणी आल्यानंतर ना थोडंसं एक आश्चर्याची गोष्ट मला कळली मित्रांनो. जर कोणाचं नवस वगैरे असेल ना तर पुढं तुम्ही साखरदंड बघू शकता. याच्यामार्फत आहे ना त्याच्यामध्ये मित्रांनो पाळणे ठेवले. जर कोणाचा नवस वगैरे असेल तर मला मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे तर तो नवस असेल तर मित्रांनो त्याच्यामधला पाळणा जर म्हणजे तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो पाळणा असतो ना तो वरती काढला जातो. आणि त्याच्यामध्ये ना तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असतो तो ठेवली जाते आणि तिथपर्यंत खाली कुंडापर्यंत सोडला जातो. अशा पद्धतीने तुमचा जो नवस असतो ना तर तो कम्प्लीट अनफॉर्च्युनेटली ना कम्प्लीट म्हणजे होतो त्या हिशोबाने. म्हणजे मला माहीत नाही ॲक्च्युली परंतु काही आपल्यासोबत महिला वर्ग आहे ना ते आपल्याला सांगतात. तर आता आपण इथले ना दर्शन वगैरे करून निघलेलो आहे. आणि दर्शन करून निघताना मित्रांनो इथला नजारा वगैरे बघू शकताय. मळगंगा मातेचा जो कुंड आहे ना तिथून निघून आता आपण आलो निघोज गावामध्ये मित्रांनो. निघोज गावामध्ये आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ना मळगंगे मातेचं आहे ना मंदिर आहे निघोज गावामध्ये. तर आता जाऊयात मंदिरामध्ये पाय वगैरे पडायचे. आणि तिथून मित्रांनो लास्टचा जो स्टॉप आहे ना देवगैरे फाट्यावरती ना त्या ठिकाणी आपल्याला एका देवीचं मंदिर आहे
तर तिथं जायचं पाया पडण्यासाठी. तर मित्रांनो या ठिकाणी आलो, या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो. एकदम खतरनाक असा व्ह्यू घेतला मित्रांनो, खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक व्ह्यू आहे. कलाकृती वगैरे बघू शकताय, अतिशय भारी अशी कलाकृती या ठिकाणची. तर जात असताना मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर ना आकर्षक अशी लाईटिंग वगैरे केली आणि व्ह्यू जर बघत असाल तर मित्रांनो शीते तुझ्यापर्यंत गेला आहे. वरतीला साईडला बघू शकताय श्रीमळगंगा देवस्थान निघोच. या ठिकाणी साईडलाच मित्रांनो प्रसाद वगैरे तसंच उटी भरण वगैरे. मंदिरामध्ये आले आणि प्रवेश झाला या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकताय अंगात आलेले मित्रांनो या ठिकाणी. तर देवीची मूर्ती बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी. आपलं दर्शन वगैरे झाले आणि दर्शन झाल्यानंतर ना तर आपण मंदिराच्या साईडला आहे ना फेरा घालून येते. तर मंदिराला फेरा वगैरे घालत असताना ना या ठिकाणी बघू शकताय मळगंगा देवी बेलापूर, मळगंगा देवी करंदी. तर पुढे आल्यानंतर बघू शकताय मळगंगा देवी उमरज. उमरज म्हणजे मित्रांनो ही मळगंगा देवी उमरज आहे ना, तर ते आपलं प्रॉपर गाव मित्रांनो उमरज, ओतूर उमरज मित्रांनो ते आपलं प्रॉपर गाव. तर पुढे आल्यावरती श्रीदेवी श्री मळगंगा देवी गुलवंड मित्रांनो. थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी ना श्री मळगंगा देवी चिंचोली आणि पुढे आल्यानंतर मित्रांनो असा व्ह्यू आहे. पुणे आपल्या दिवसभर आपलं स्वतःचं पोटपाणी आणि आपल्या मित्रांचं तसं आपल्या फॅमिलीचं पोटपाणी बघितलंय. तर मित्रांनो आपल्या CNGच्या राहिल्या 3 गाड्या, तर गाडीला पण भरावं लागेल CNG कसं पब्लिक म्हणून तसं. तर मित्रांनो CNG पंप निगोजमध्ये आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं. या ठिकाणी आता आपल्याला म्हणजे आलो का CNG पंप हा 24 तास अवेलेबल असतोय. आणि तसं टायमिंग जर म्हटलं तर सकाळी 7 ते संध्याकाळी 10 किंवा 11 वाजेपर्यंत हा CNG पंप चालू असतो मित्रांनो. कारण आणि सध्या आता कसं आहे जरा प्रॉब्लेम चालू आहे ना CNGचा, पेट्रोलचा, डिझेलचा. काय नाही मित्रांनो असं जसं जमाना चालेल तसं आपल्याला चालायला लागते. तर पंपावरती पोचलेलं आहे मित्रांनो आपण. आणि पंपावरती पोचल्यावरती CNG ना आता भरायला लावली आपली मालकीनबाई. तर गाडीमध्ये CNG आपला प्रेशर कमी होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तसं मी तुम्हाला म्हणलं होतं ना की या ठिकाणी आल्यानंतर ना CNG प्रेशर हा 200+ असतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नक्कीच 200+ प्रेशर असतो. तर आता मित्रांनो प्रेशर आहे 210 ते 215चा प्रेशर आहे. गाडीमध्ये 3 काढा CNG शिल्लक होता आपल्या, त्याच्यामुळे आता बघूयात गाडीमध्ये CNG किती बसते आपल्या. तर स्टार्टिंग झालं आहे. आणि मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ना CNGचा जो रेट असतो ना तर तो तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. 93 रुपये 50 पैसे आजचा रेट आहे इथला. काही विषय नाही मित्रांनो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता सध्या आहे ना CNG भेटणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण सध्या थोडंसं नाही का जागतिक मंदीमुळं आणि थोडंसं या युद्धाच्या याच्यामुळे ना थोडंसं ना CNGला आणि पेट्रोल डिझेल या गोष्टीवरती ना खूप असा मार बसलेला आहे. काय नाही टाकूया CNG आणि निघूयात. तर लास्ट डेस्टिनेशन आपलं राहिले मित्रांनो देवरे इथलं, त्या ठिकाणी जायचं देवीला आपलं. तर आता आहे ना मित्रांनो आपण पोहोचले देवऱ्यामध्ये. देवऱ्यामध्ये आल्यानंतर पुढला व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो देवऱ्यामध्ये आल्यानंतर ना इथलं अंबिका मातेचं मंदिर जे आहे ना तिथला तुम्ही व्ह्यू बघू शकताय. अतिशय ना पुरातन काळामधलं हे मंदिर आहे आणि भरपूर अशी इथली ना म्हणजे नाही का हे मांडलं जाते या ठिकाणी. जी आपल्या मनामधली जी ना इच्छा वगैरे असते तर ही या ठिकाणी पूर्ण होते. तर समोर झाड बघू शकताय अतिशय ना भरपूर म्हणजे वर्षापूर्वीचे झाडे वडाचं झाड वगैरे. तर आता आपण आहे ना जे अंबिका मातेचं मंदिर आहे ना देवऱ्यामधलं, तर मित्रांनो त्याचं आहे ना सक्षम बघू शकता पाठीमागच्या साईडला. तर फ्रंट साईडला आले म्हणजे मंदिराच्या समोर. तर या पसली ना ही दीपमाळ बघू शकता, अतिशय भव्य दिव्य अशी दीप ज्या ठिकाणी नवरात्रामध्ये ना अतिशय मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये ना याच्यामध्ये ना दीप लावले दीपज्योत पेटवली जाते. तर असा हा पुढला व्ह्यू बघितला मित्रांनो. तर श्री अंबिका माता मंदिर देवरे फाटा देवरे एकदम भारी अतिशय ना मस्त मंदिर वगैरे.
आणि मित्रांनो मंदिराच्या समोरच बघू शकता या ठिकाणी ना बिल्डिंग वगैरे म्हणजेच किराणा दुकान आहे, तसेच प्रसादालय वगैरे आणि मातीची ओटी वगैरे भरण्यासाठी ना या ठिकाणी सामान वगैरे मित्रांनो. तर आतमधल्या साईडला जर गेलं मित्रांनो तर बघितलं तर एकदम भारी असा आतमधला व्ह्यू. द्वारामध्ये ना आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना या ठिकाणी ना फोटो व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त नाही आहे, परंतु आपण थोडंसं ना जेवढं दाखवून तेवढं दाखवतो मी. या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपले भावी भक्त आता लाईनवर लागले दर्शन करण्यासाठी वगैरे झाले. आणि दर्शन झाल्यानंतर ना पुढला व्ह्यू वगैरे बघू शकता. या ठिकाणी ना श्री अंबिका मातेची जी ना देवाची जी पालखी असते ना तर ती या ठिकाणी ठेवली आहे. तिथला असा हा व्ह्यू आहे. संध्याकाळी मित्रांनो वाजलेत आणि संध्याकाळचे 7 वाजल्यानंतर असं संध्याकाळ तिथलं दृश्य आहे. आता थोडंसं बघू शकता या ठिकाणी ना मित्रांनो शूटिंग आणि फोटो वगैरे काढण्याचं ना सक्त मना आहे, परंतु आपल्याला जेवढं करता येईल तेवढं मी तुम्हाला सर्वांना जे आपल्या मोबाईलमध्ये कैद करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतोय. दर्शन वगैरे झाले आणि बाहेर आले. आता बाहेर आल्यानंतर या ठिकाणी ना श्री अंबिका देवीची दुर्गा गोमाता आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही जशी आपली गोमाता घरची मित्रांनो तशी श्री अंबिका मातेची गोमाता आहे. आणि पुढल्या साईडला एक अशी ना मस्त अशी एकदम जुन्या काळातली ना विहीर आहे मित्रांनो, अतिशय खोली, परंतु याचा जो म्हणजे ती साईडला वगैरे बांधणी काम वगैरे मित्रांनो अतिशय बघू शकता मस्त बांधणी काम आहे जुन्या काळातलं. आणि दगडाची जी संरचना रचलेली आहे ना तर ती बघू शकता एकदम अतिशय उत्कृष्ट अशी संरचना आहे. तुम्हाला सर्व काही दाखवलं वगैरे. तर आजचा ब्लॉग ना कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. आणि जाता जाता मित्रांनो अक्षय 100 देशमुख या पेजला फॉलो करा विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.